एकेकाळी देशात जसा राम मंदिराचा मुद्दा चिघळला होता, तसाच एक मुद्दा आता सुद्धा देशात चिघळतोय. आणि ह्या घटनेत 5 लोकांचा मृत्यू देखील झाला. जाणून घेऊयात की संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे. प्रसिद्ध वकील विष्णू शंकर जैन आणि त्यांचे वडील हरिशंकर जैन यांनी आणि त्यांच्या 6 सहकाऱ्यांनी 19 नोव्हेंबरला संभलमधील कोर्टात एक याचिका सादर केली. त्या याचिकेचं असं म्हणणं होतं की संभलमध्ये जी मस्जिद आहे ती मस्जिद नसून श्री हरिहर मंदिर आहे. बाबरने 1529 साली तेथील श्री हरिहर मंदिर तोडून तेथे मस्जिद बांधली. या मुद्द्यावरून कोर्टात 1 वाजता सुनवाई झाली आणि 4 वाजता कोर्टाने सर्वेचे आदेश दिले आणि संध्याकाळी 8 सर्वे झाला सुद्धा. त्यानंतर कोर्टाने परत एकदा सर्वे करण्यासाठी 24 नोव्हेंबरची तारीख ठरवली आणि विष्णू शंकर जैन आणि त्यांचे साथी सर्वे टीमसोबत मस्जिदीमध्ये गेले. आणि ते मस्जिदीमध्ये असताना अशी अफवा पसरली की त्या मस्जिदीमध्ये खोदकाम चालू आहे. त्यामुळे तेथील मुसलमान वर्ग हा मोठ्या प्रमाणावर भडकला आणि मस्जिदीच्या बाहेर कालवा करू लागला. मस्जिदीच्या बाहेर एवढी गर्दी होऊ लागली की पोलिसांना ती आवरेनासी झाली आणि त्या गर्दीतील लोकांनी दगडफेक सुरू केली. त्या गर्दीतील लोकांकडे काट्या, दगडी यासोबत देशी कट्टे सुद्धा होते. तेथीलच गर्दीत अफरातफर झाली आणि त्यात 5 लोकांचा मृत्यू झाला. तेथील मुस्लिम लोकांचं असं म्हणणं आहे की त्या 5 लोकांचा मृत्यू ह्या पोलिसांच्या गोळ्यांनी झाला आहे. पण पोलीस असे सांगतात की तेथील गर्दीतील लोकांच्या गोळ्यांनी ती 5 लोक मेली. त्याची कारवाई सुद्धा सुरू आहे आणि त्यासोबत तेथील लोकल MP आणि MLA यांची सुद्धा चौकशी केली जात आहे. पोलिसांचे असे म्हणणं आहे की त्यांनी सर्वेची बातमी बाहेर पसरवली आणि तेथे दंगा घडवला. हे नेमकं प्रकरण काय, तिथे खरंच मंदिर होतं का, याबद्दल वकील विष्णू शंकर जैन आणि त्यांच्या टीमने कोर्टासमोर काही पुरावे सादर केले. ते म्हणतात, बाबरने त्याच्या बायोग्राफीमध्ये, जे की बाबरनामा म्हणून प्रसिद्ध आहे, त्याने त्यात असा उल्लेख केला आहे की बाबर हा 10 जुलै 1529ला संभलला आला आणि त्याने त्याचा सेवक, त्याचे नाव हिंदू बेग कुचिन असं होतं, त्याने त्याला आदेश दिला ह्या मंदिराची मस्जिद केली जावी. आणि एवढंच नाही तर हिंदू पक्षाचे असं म्हणणं आहे की त्या मंदिरात असा एक शिलालेख आहे की तो सिद्ध करतो की तेथे एकेकाळी श्री हरिहर मंदिर होतं. ह्याच घटनेशी रिलेटेड 150 वर्षापूर्वीची ASI रिपोर्ट सुद्धा आहे की जी सांगते की तेथे श्री हरिहर मंदिरच होतं आणि मुघल काळात ते पाडून तिथे मस्जिद बांधली गेली. लोकांचं असं सुद्धा म्हणणं आहे की सम्राट पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात त्यांनी संभलला दुसऱ्या राजधानीचा दर्जा दिला होता आणि त्याच काळात येथे मंदिर सुद्धा बांधलं होतं. संभलमध्ये अजून शांतता पसरली नाही, त्यामुळे सुप्रीम कोर्टाने आदेश दिले आहेत की जानेवारीपर्यंत कोणतीच कारवाई केली जाऊ नये. अशी अनेक देवस्थाने आहेत जेथील मंदिरे मुघलांनी पाडून तिथे मस्जिद बांधली. याबद्दल तुमचे काय मत आहे ते कमेंटमध्ये जरूर सांगा. अशा अजून माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्वास मराठीच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा.